स्टार्टिंग पासून ते टॅक्स पर्यंत ऑनलाईन आय एम ऑडिबल. जॉईन होतं 11 आदित्य आय एम ऑडिबल. आवाज नाही येत. हॅलो आदित्य आय एम ऑडिबल. तुमचा आवाज येत नाही मला ऑनलाईनचा. माईक ऑफ आहे. कोणी ते जॉईन करा बरं ऑनलाईन एकाने. मयूरच झालं ना आता. मयूर ऑन काहीतरी बोल बरं तिकडून. हॅलो 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 हॅलो. स्टार्ट करायचं. ओके. काल काय बघितलं एनीवन. मागे फक्त म्यूट करा. हां कॅल्क्युलेट बघितलं राईट. अजून काय ते बघितलं ना. अजून ऑल एक बघितलं राईट. ऑल क्लिअर आहे का परत एकदा सांगू. ऑल काय करतं. ऑलचं वर्किंग काय आहे त्याच्यावर आज परत टॉपिक थोडं. ठीक आहे. त्याआधी आज मला ना विकेंडला किती ऑर्डर आल्यात आणि वीकडेला किती ऑर्डर आल्यात हे फाइंड करायचं. ओके. विकेंडला किती ऑर्डर आल्यात आणि वीकडेला. ओके. सांगू शकता कोण एनीवन मेजर. विकेंडला किती ऑर्डर आल्यात आणि वीकडेला किती ऑर्डर आल्यात हे फाइंड करायचं. जसं ॲमेझॉनचा सेल असतो विकेंडला काय ते सेल असतो तिथं त्यांचा हाय अमाऊंट होतात राईट. त्याच्यामुळे मला सेल्स कळू शकतो ना विकेंडला माझा एवढा सेल्स होतोय वीकडेला एवढा होतोय राईट. फिल्टर कंडिशन काय माझी. फिल्टर कंडिशन काय मला सेल कुठला फाइंड करायचा आहे. टोटल ऑर्डर कुठले फाइंड करायचे विकेंड वीकडे. फिल्टर कंडिशन काय झाली विकेंड वीकडे. ओके. मेजर क्रिएट कर. विकेंड ऑर्डर. ओके. सांगा कोणतं फंक्शन यूज करणार मी फिल्टरिंग साठी. दोन मिनिट सेकंड. कोणतं काउंट. काल काउंट करून बघितलं आपण झालं का. काउंट काय घेतं फक्त पण सिंगल नेम टेबल नेम घेतो और कॉलम नेम बरोबर ना. सो कोणतं यूज करू मी कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट एक्सप्रेशन मला विकेंडच्या ऑर्डर फाइंड करायच्या आहेत. कुठल्या विकेंडच्या एक्सप्रेशन काय घेणार मी. अरे एक्सप्रेशन काय घेणार मी टोटल ऑर्डर घ्यायचे ना मला राईट. सो काय येतं टोटल ऑर्डर्स. देन माझी फिल्टर कंडिशन काय आहे विकेंडचे मला ऑर्डर्स फाइंड करायचे आहेत. विकेंडचा कॉलम आपण एक्सट्रॅक्ट केलाय कोणत्या टेबलमध्ये एक्सट्रॅक्ट केलाय बघा बरं जरा. और अजून कुठे केलंय. केलाय सेल्स टेबल मध्ये बघा बरं. मी ओपन करतो थांबा. कुठे गेला मेजर माझा कॅन ऑर्डर. आपण कशामध्ये क्रिएट केलाय कॅलेंडर लुकअप मध्ये विकेंड क्रिएट केलाय राईट. कॅलेंडर लुकअप कसे कनेक्ट कोणाशी आहे सेल्स फॅक्ट टेबलशी आहे राईट. सो कॅलेंडर लुकअप मधला विकेंड घेऊ शकतो मी टोटल ऑर्डर फाइंड करण्यासाठी. कळतंय. कॅलेंडर लुकअप देन विकेंड राईट. कुठे गेला विकेंड हाच आहे ना रे विकेंड. बिगडे हाच आहे ना. जस्ट एंटर.
अरे बरोबर आहे का ही क्वेरी? और हे जे जॅक्स फंक्शन लिहिलं बरोबर आहे का मागे? हो. कोण म्हणलं हो? कोण म्हणलं हो? मयूर, चुकीचं आहे का? चुकीचं आहे आदित्य? का चुकीचं आहे? ऑनलाईन कंडिशन द्यायची ना मला विकेंडची, राईट? मी तिथून एक्सट्रॅक्ट केलं विकेंडला कोणते ऑर्डर आल्यात, वीकडेला कोणते ऑर्डर आल्यात, राईट? सो इथे काय होतं, जस्ट मी विकेंडची कंडिशन टाकतो, विकेंड. ओके, एंटर. जस्ट विकेंड ऑर्डरला ट्रॅक करतो. ब्लँक आले. स्पेलिंग काय रे? जस्ट वेट अ मिनिट. वीकेंड अच्छा, डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू स्मॉल आहे त्यामुळे ब्लँक आली. तिथं जे तुम्ही एक्सट्रॅक्ट केले, जे नाव दिले ना, तेच नाव या कॉलम मध्ये प्रेझेंट पाहिजे. ओके, एक्सप्रेशनच्या कॉलम मध्ये प्रेझेंट पाहिजे, तेव्हा तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू येतात. कोणता? एकदा रन करून बघा बरं सगळे पटकन, फास्ट. आली तुमची व्हॅल्यू? आली व्हॅल्यू होती सगळ्यांना विकेंडची काहीतरी किती येते? 73 किती 7000 समथिंग येते, राईट? कोणते? हा का काढू म्हणतो? हा काढू फर्स्ट. काय कॅल्क्युलेट नंतर कोणता आहे दिसतोय? काय शेट तुम्ही. इथं तुमची काहीतरी व्हॅल्यू प्रेझेंट येईल. ओके, कारण की माझ्यामध्ये डेटा मिसिंग आहे त्यामुळे थोडं मिसमॅच होतंय आपला डेटा. तुमचा जो डेटा आहे तो ऍक्युरेट आहे. ओके, त्यामुळे कन्फ्युज नका होऊ की माझा डेटा असं येतो तुमचा असं येतं. तुमच्या जे व्हॅल्यू आहे ते ऍक्युरेट व्हॅल्यू तेवढं लक्षात ठेवा. ओके, इथं काय ते तुमची 7000 समथिंग व्हॅल्यू येईल विकेंडच्या ऑर्डरची. ओके, आता मला वीकडेच्या ऑर्डर फाइंड करायच्यात. कोणत्या? वीकडेच्या. मला तुम्हीच सांगा मेजर. $7,000. हां, 8,000. आता व्हॅल्यू नका फोकस करू, आता फक्त कन्सेप्टवर फोकस करा. ठीक आहे, आता मला फाईन काय करायची? वीकडेची ऑर्डर फाईन करायची. ओके, सांगा पटकन मेजर सगळे एक साथ, फास्ट. कॅल्क्युलेट यूज करू. ओके, देन एक्सप्रेशन टोटल ऑर्डर्स. फिल्टर कंडिशन कोणती? वीकडेची, राईट? काय यूज करू? कॅलेंडर लुकअप मधला टेबल यूज करू की एक्सट्रॅक्ट केलेला? कॅलेंडर लुकअप, देन वीकेंड वीकडे, राईट? हाच आहे ना, इज इक्वल टू वीकडे. व्हॅल्यू काय आहे? वीकडेच्या ऑर्डर्स. वीकडे और वीकेंड. 2 मिनिट ट्रॅक करतो, 2 मिनिट. हे बघा, व्हॅल्यू तुमच्या व्हॅल्यू मग घाबरून जाऊ नका. फक्त कन्सेप्ट तुम्हाला काय पाहिजे, काय येते, त्या कन्सेप्टचा यूज काय. ओके, जेव्हा एमएनसी मध्ये जातात तेव्हा डिफरंट तुम्हाला टेबलवर परफॉर्म करायचंय. तिथं डिफरंट व्हॅल्यू येणार आहे. ओके, फक्त आता कन्सेप्ट समजून घ्या की एक्झॅक्ट कॅल्क्युलेट फंक्शन वर्क करतं काय. ओके, हे पण माझी व्हॅल्यू ब्लँक आहे. ठीक आहे, काल वीकेंड कसं फाईन करायचं, वीकडे कसं फाईन करायचं? विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेट. ओके,
ऑनलाईन ऑनलाईन आदित्य, मंदार, येस सर. कोण ऑनलाईन? यश, कॅल्क्युलेट फंक्शन कसं वर्क होतं काय आलं? येस सर. ओके. देन काल आपण एक कन्सेप्ट बघितलेली ऑल म्हणून, राईट? आता काय करतो मी, एक टेबल सिलेक्ट केला, राईट मी, आणि त्या टेबलमध्ये काय काय टाकलं, कॅटेगरी नेम, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी, टोटल रिटर्न, समथिंग काय ते अजून ड्रॅग केलंय. आता ह्याच्यामध्ये मी 2021चा आपण एक फिल्टर कंडिशन यूज करून मेजर बनवलेला, आठवतंय? 2022चा सेल्स फाइंड करायचा होता, 2021चा, त्याला ड्रॅग करतो. ओके. इथं काय ती व्हॅल्यू चेंजेस येतात. हे फिल्टरिंग पूर्ण ह्याच्यावर वर्क होतंय का? ऍक्सेसरीजवर वर्क होते. ऍक्सेसरीजला फिल्टर करून ते त्याची व्हॅल्यू देते, राईट? बाईक्सला यूज करून त्याची व्हॅल्यू देते, देन क्लोथिंगला यूज करून त्याची व्हॅल्यू देते, बरोबर? आता मी ऑल यूज करतो. कोणता? ऑल मेजर. कुठे? ऑल ऑर्डर नावाचं मेजर. ओके. ऑल ऑर्डर मध्ये काय केलेलं आपण? ऑल ऑर्डर, कॅल्क्युलेट टोटल ऑर्डर्स, आणि ऑल फक्त यूज केलेलं फंक्शन, आणि त्यामध्ये कोणता टेबल पुट केलेला? फॅक्ट टेबल आपला. ओके. त्याला काय होतं? बस जस्ट ड्रॅग करतो. आता इथं व्हॅल्यू सेम येतात ते, म्हणजे ऑल काय करते, त्या फिल्टरिंग जे कंडिशन होतात त्याला इग्नोर करते. जे फिल्टर आपण लावले, राईट, जे इथं फिल्टर होतं ते ऍक्सेसरी वाईज ऑल ऑर्डरची अमाऊंट फिल्टर होती का? नाही होते. बाईकची होती का? नाही होते. कंपोनंटची होती का? नाही होते. ऑल काय करते, ते फिल्टर इग्नोर करते आणि एक टोटल सम घेते आणि ती व्हॅल्यू रिटर्न करते. ओके. कळालं आता ऑल कसं वर्क करतं? एव्हरीवन झोपलेत काय? शांत काय मागे सगळे? हा, ओके. काय आलं? ऑल फंक्शन. ओके. आता मला पर्सेंटेज ऑफ ऑल ऑर्डर्स काढायचे. काय काढायचे? पर्सेंटेज ऑफ ऑल ऑर्डर्स. कसे फाइंड करणार? एनीवन? फक्त मला कॉलमची नावं सांगा. 2 कॉलमची नाव. कोणते 2 कॉलम घेणार आपण? पर्सेंट ऑफ ऑल ऑर्डर काढायचे मला. येस, कोणतरी बोलला तर काय? टोटल ऑर्डर आणि पर्सेंट ऑफ काय काढायचं मला? ऑल ऑर्डर काढायचं. ओके. म्हणजे माझा मॅनेजर आला आणि त्यांनी मला विचारलं की बाबा हा पर्सेंटेज दे ऑर्डर वाईज. कसं काढणार मी? ओके. ऑल ऑर्डर करतो. ठीक आहे. ऑल ऑर्डर सांगा. फंक्शन कोणतं वापरणार डिवायडेशन साठी, पर्सेंटेज साठी? अरे विसरले काय सगळे? डिवाइड फंक्शन लक्षात आहे का? वापरू का ते? नाश्ता नाही केला का? करायला नेऊ का नाश्ता सगळ्यांना? डिवाइड. ओके. न्यूमरेटर मध्ये काय टाकणार मी? टोटल ऑर्डर, बरोबर. आणि न्यूमरेटर मध्ये डिनोमिनेटर मध्ये ऑल ऑर्डर्स. आणि अल्टरनेट रिझल्ट काय म्हणतोय? इफ जर ते असतं ना 0 ने डिवाइड केला व्हॅल्यू काहीतरी ब्लँक वगैरे येते, ते अल्टरनेट रिझल्ट तसं असेल तर आपण एन ए टाकून देऊ. ओके. एन ए टाकू. इथं काय झालं? कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ ऑल ऑर्डर, त्याला जस्ट ड्रॅग करतो. आली इथं पर्सेंटेज, याला जस्ट पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतो. पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण? मेजर टूल्स येतं. ओके. मेजर टूल्स मध्ये इथं पर्सेंटेज नावाचा ऑप्शन आहे, जस्ट त्याच्यावर क्लिक करतो. आले पर्सेंटेज. मी मॅनेजरला डायरेक्ट सांगू शकतो बाबा हा घे टेबल, तुला जे पाहिजे ते घे, बरोबर. आपलं पण डोकं खाणार नाही तो, बरोबर की नाही? दोघं नवीन आहेत का? फर्स्ट लेक्चर आहे. अरे तुम्ही पण डॅक्सला आलाय. शनिवारी रिव्हिजन ऑनलाईन. काय आलं? आपण पर्सेंटेज ऑफ ऑल ऑर्डर कसे फाइंड केले? अरे हो म्हणा ऑनलाईन.
येस सर. नाही नाही तरी म्हणा, नाही तर हो तरी म्हणा. आदित्य, येस सर. येस सर. मंदार, त्यांचा आवाज का नाही येते? येस सर. येस सर. ऑल ऑर्डर्स, हा फक्त सगळे ऑर्डर आहे. ऑल ऑर्डर आपण कसे फाइंड केलेले? डिस्टिंक्ट काउंट आठवतोय का फाइंड केले तसे? बिकॉज एकच कस्टमर आहे, मल्टिपल ऑर्डर हे करतोय, परचेस करतोय, राईट? त्यासाठी आपण काय वापरलेलं? डिस्टिंक्ट काउंट यूज केलेलं. ओके, आता मला रिटर्न क्वांटिटी फाइंड करायची. ऑल रिटर्न क्वांटिटी, नॉट पर्सेंटेज. मला ऑल रिटर्न क्वांटिटी फाइंड करायची. कसं फाइंड करणार? कॅल्क्युलेशन, वाय टोटल ऑर्डर्स, बोर वाटते का डॅक्स? बोर वाटतंय? अरे मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला लॉजिक लावायला काय नाही, इझी आहे, एकदम इझी. ओके, ऑल रिटर्न्स क्वांटिटी करतो किंवा ऑल रिटर्न्स करतो. ओके, काय यूज करणार सांगा ऑल रिटर्न साठी? रिटर्न, टोटल रिटर्न फाईन, मेजर फाईन केलं आठवते सगळ्यांना? फंक्शन कोणतं यूज करू? ऑल रिटर्न क्वांटिटी, ऑल रिटर्न्स. ऑल ऑर्डर ओपन करतो मी एकदा, ठीक आहे? ऑल ऑर्डर बघा, काय यूज केलं ऑल ऑर्डर मध्ये? जस्ट बघा फक्त, कॅल्क्युलेट यूज केले, देन काय यूज केले? टोटल ऑर्डर्स, देन काय केले? सेल्स फॅक्ट टेबल, राईट? सो मी तर कसं यूज करू रिटर्न्स मध्ये? माझं टोटल रिटर्न्स काढायचं असेल, ऑल रिटर्न्स काढायचे असेल तर कॅल्क्युलेट यूज करू. फिल्टरिंग कंडिशन काय? रिटर्न क्वांटिटी, राईट? ऑल रिटर्न क्वांटिटी, बरोबर? कॅल्क्युलेट, टोटल रिटर्न्स लिहू शकतो एक्सप्रेशन मध्ये मी? टोटल रिटर्न्स लिहू शकतो का? ओके, टोटल रिटर्न्स, देन सांगा कशाला? ऑल ऑर्डरला फिल्टर लावू मी? रिटर्नचा डेटा कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? रिटर्न मध्ये प्रेझेंट आहे, मग मी ऑल रिटर्न डेटाला लावणार ना. मग ऑर्डरला का म्हणताय तुम्ही? क्या मैंने तुम्हें नहीं है? ओके, जस्ट बात. ओके, ऑल लावू मी, रिटर्न डेटाला लावू ऑल. ओके, ऑल, देन रिटर्न डेटा. कुठे गेला रिटर्न डेटा? ओके, एंटर कर. येस, आले तर रिटर्न क्वांटिटी बघ कसे कॅल्क्युलेट करतोय तो. ऑल रिटर्न क्वांटिटी करतोय, तर फिल्टर कंडिशन लागते का? ऍक्सेसरीजचे वेगळे दिसतात का? बाईकचे वेगळे दिसतात का? क्लोथिंगचे वेगळे दिसतात का? नाही. ते काय करतोय? ऑल काय करतोय? फिल्टर कंडिशन काय करतोय? इग्नोर करतोय, आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय करतोय? एक व्हॅल्यू रिटर्न करतोय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न करतोय. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? काय? फिक्स व्हॅल्यू किंवा एक सिंगल व्हॅल्यू म्हणू शकतो मी. ती व्हॅल्यू काय करतोय? तो आपल्याला रिटर्न करतोय. सो तुम्हाला कधी इंटरव्ह्यूला विचारलं ऑल काय करतं? ऑल काय करतं? फिल्टर इग्नोर करतं आणि आपल्याला काय रिटर्न करतं? एक ऍब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, क्लिअर एव्हरीवन? येतोय आवाज, येतोय आता? ओके ओके, करून घ्या, घ्या करून. डॅक्स माझ्याबरोबर परफॉर्म करा सगळे. लॅपटॉप, आता नको म्हणू की मी इकडे गेलेलो, लॅपटॉप विसरलो. तो मी एकदाच बघ दिवे घाटावर जाऊन पण लॅपटॉप आणलाय त्याने. चालेल चालेल, टोटल रिटर्न्स तसे फाईन केले ना ऑनलाईन. ऑनलाईनचा आवाज काय येत नाहीये? काय मेसेज मध्ये टाईप करा एकदा.
कळालं असेल तर मेसेज मध्ये हे करा, नाही तर थम्सअप करा सगळे ऑनलाईन. हॅलो सर. आवाज इथं नाही येत. हॅलो सर. हॅलो सर. मी परत डिस्कनेक्ट करून जॉईन करू का? येतोय ना? बाकीच्यांचं काय नाही बस का? हॅलो. 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 ठीक आहे, झालं सगळ्यांचं फाईन करून. ऑल रिटर्न्स, ऑल ऑर्डर्स, ऑल रिटर्न्स. आता मला पर्सेंटेज ऑफ ऑल रिटर्न काढायचं. काय फाईन करायचंय मला? पर्सेंटेज ऑफ ऑल रिटर्न्स फाईन करायचं. ओके, अगेन एक मेजर क्रिएट करतो. पर्सेंटेज ऑफ ऑल रिटर्न्स. सांगा मित्रांनो, बोलणार आहात तुम्ही? ओ पांडुरंग शेठ, इकडे बघा, बोला. फाईन काय करायचं? पर्सेंटेज ऑफ ऑल रिटर्न्स फाईन करायचे. कोणतं फंक्शन यूज करणार पर्सेंटेज फाईन करण्यासाठी? डिवाइड. ओके, न्यूमरेटर टोटल रिटर्न्स लिहू शकतो. टोटल रिटर्न्स. डिनॉमिनेटर मध्ये ऑल रिटर्न्स, जे आता आपण फाइंड केलेलं. कुठे गेलं? देन अल्टरनेट रिझल्ट एन टाक. एंटर. आली तर पर्सेंटेज. तुम्हाला असं दरवेळेस काय प्रत्येक प्रोडक्टचं जाऊन पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावं लागलं का यासाठी? आपण काय केलं, डायरेक्ट एक ऑल फंक्शन वापरला. ते कोणत्या डेटावर, कोणत्या टेबलवर परफॉर्म केलं? रिटर्न डेटावर. त्याच्यामुळे आपल्याला कोणता डेटा मिळाला? ऑल डेटा. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलं त्याने, जेवढे प्रेझेंट असेल त्याचं, राईट. आणि त्याला आपण डिवाइड कशाने केलं? टोटल रिटर्न्स डिवाइड बाय तुमचे ऑल रिटर्न्स. तर इथं काय मिळतं आपल्याला? त्याचे पर्सेंटेज मिळतात ते. ओके, आता काय करू आपण? जस्ट त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू. आले 61 समथिंग आहे ते. तुमचे डिफरंट आहेत. टेबल फॉर्मॅट यूज करा त्यासाठी. हे बघा, इथं टेबल फॉर्मॅट आहे. टेबल म्हणून व्हिज्युअल इथं हे दिसतंय का? टेबल व्हिज्युअल. टेबल व्हिज्युअल मध्ये घ्या सगळे जे आहेत ते. सिंगल सिंगल नका, टेबल मध्ये घ्या. फक्त तुम्हाला दिसण्यासाठी टेबल मध्ये घ्या. राजू, काय इश्यू? ते नव्हता बोलत. काय बोलत होता? मेघराज, काय डाऊट? ठीक आहे, चालेल. झालं सगळ्यांचं कॅल्क्युलेट करून ऑल रिटर्न्स. काय ऑल फंक्शन क्लिअर झालं आता? टोटली क्लिअर झालं ऑल फंक्शन. ओके, ही तुम्हाला कधी तुमच्या मॅनेजरने विचारलं मला ह्याचे पर्सेंटेज फाईन करून दे, त्याचे पर्सेंटेज फाईन करून दे, काढू शकता. ओके, पुढे जायचं. आता आपण बघू इटरेटिव्ह फंक्शन्स. ओके, न्यू टॉपिक वॉज इटरेटिव्ह फंक्शन. इटरेटिव्ह फंक्शन काय असतात एक्झॅक्ट? रिटर्न काय करतं? रिटर्न कसं करतं इटरेटिव्ह फंक्शन? पायथन मध्ये झालं असेल. काय असतं इटरेटिव्ह फंक्शन? कोण आहे सर? लूप्सला म्हणू शकतो इटरेटिव्ह फंक्शन मी. लूप्सला, राईट. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप.
म्हणू शकतो. त्याप्रमाणे इथे इटरेटिव्ह फंक्शन आपण सम एक्स, ऍव्हरेज एक्स आणि कॅल्क्युलेट एक्स हे 3 इटरेटिव्ह फंक्शन कोणकोणते? सम एक्स, कॅल्क्युलेट एक्स आणि ऍव्हरेज एक्स. ओके. आणि ते रिटर्न कसं करतं? आपल्याला रो बाय रो कॅल्क्युलेट करतं आणि रिटर्न करतं. ओके. काय करतो? रो बाय रो कॅल्क्युलेट करतं आणि रिटर्न करतं. ओके. सो आता आपण एक टोटल रिव्हेन्यू म्हणून एक मेजर क्रिएट करू. ओके. कोणता? टोटल रिव्हेन्यू म्हणून. मी रिव्हेन्यूला माझी टोटल प्राइस म्हणू शकतो का? रिव्हेन्यूला, टोटल रिव्हेन्यूला टोटल प्राइस म्हणू शकतो मी. प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी, त्याचं काही जे सम असेल ते माझा रिव्हेन्यू असेल. राईट. त्याचं आपण एक मेजर क्रिएट केलेलं. कुठे केलं रे ते? टोटल प्राइसचं केलंय ना? कुठे आहे ते? नाही ते नाही. ठीक आहे. आपण काय करू? आधी टेबल व्ह्यू मध्ये जाऊ, देन सेल्स फॅक्ट टेबल कडे गेला. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आता मला कॅल्क्युलेट काय करायचं? मला टोटल रिव्हेन्यू कॅल्क्युलेट करायचं. इथे काढलेलं मी टोटल प्राइस. हा दिसला. ओके. ड्रॅग करतो. ओके. समथिंग काहीतरी 15.94 मिलियन येते. तुमची 24 पॉईंट समथिंग काहीतरी मिलियन येईल. चेक करा टोटल प्राइस. 23 समथिंग काहीतरी येते. राईट. ओके. सो माझा आता टोटल रिव्हेन्यू काय झालाय? 23 मिलियन समथिंग काहीतरी येईल तुमची. इथं माझा किती? 15 मिलियन. जस्ट वेट अ मिनिट. ओके. माझी काय येते? टोटल रेव्हेन्यू समथिंग 15.94 मिलियन येते. ओके. बट तुम्ही काय दरवेळेस त्यासाठी न्यू कॉलम क्रिएट करत बसणार का? दरवेळेस कॉलम क्रिएट माझा मॅनेजर काय करतो? मला एक्स्ट्रा स्पेस नकोय. ठीक आहे. माझा मॅनेजर काय म्हणतोय? मला एक्स्ट्रा स्पेस नकोय, मला फक्त कॅल्क्युलेशन करून दे. ते कशा थ्रू करतो आपण? मेजर्स थ्रू. राईट. आता काय करतो मी? जस्ट न्यू मेजर क्रिएट. मला काय फाइंड करायचं आहे? टोटल रिव्हेन्यू फाइंड करायचं. ओके. तो इथं मी सम फंक्शन वापरू. ठीक आहे. मी सम वापरतो. ठीक आहे. सम ऑफ काय? प्रोडक्ट प्राइस मल्टीप्लाय बाय सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी काय म्हणते? कॉलम प्रेफरन्स. अरे प्रोडक्ट लुकअप. अरे सेल्स फॅक्ट टेबल मधला आपला प्रोडक्ट प्राइस घेतला. मी कोणत्या टेबल मधला घेतलाय? प्रोडक्ट लुकअप मध्ये घेतलाय. ओके. त्यामुळे ते रॉंग दाखवते मला. सेल्स फॅक्ट टेबल मधला प्रोडक्ट प्राइस. वेअर इज माय प्रोडक्ट प्राइस? प्रोडक्ट प्राइस कुठे? एंटर दाबतो. ब्रॅकेटचा काय चालतं ते इंटेलिजन्स टूल येतो. ओके. मी काय करतो? एक ड्रॅग कार्ड व्हिज्युअल घेतो आणि म्हणजे टोटल रिव्हेन्यू ड्रॅग करतो. हा एवढा का आलाय? 32 बिलियन
आणि माझं टोटल रेव्हेन्यू ऍक्च्युली 15 मिलियन आहे. असं का? मागे विचार असं काय येतंय? हे बघा माझं सेल्स काय आहे म्हणजे टोटल रेव्हेन्यू काय 15 मिलियन. ओके, बट जेव्हा मी ते कॅल्क्युलेशन करतोय सम यूज करून तर मला काय दाखवतोय 632 बिलियन दाखवतोय. असं का? ओके, मग समनी काय होतं? ओके, अजून कोणाचे दुसरे आन्सर्स? नाही, ह्याच्यामध्ये डेटाचा काही प्रॉब्लेम नाही. 632 बिलियन काय येत आहे? कोणी सांगू शकतो? लॉजिकल आन्सर सांगा. सम फंक्शन काय करतं? समचं वर्क काय? ऍडिशन कसं करतं? ऍडिशन रो बाय रो करतं, कॉलमचा ऍडिशन परफॉर्म करतं, राईट. सो हे काय करते? आधी टोटल प्रोडक्ट प्राइसचे ऍडिशन करते, राईट. मल्टिप्लाय बाय नंतर ते काय करते? सम ऑफ ऑर्डर क्वांटिटीचे ऍडिशन करते, मग त्यांची मल्टिप्लाय करून ते आपल्याला रिझल्ट देते, राईट. त्यासाठी आहे सम एक्स फंक्शन. ओके, सम एक्स फंक्शन काय करतं? रो बाय रो कॅल्क्युलेट करतं अँड देन आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, सो आता काय यूज करतो? फक्त इथं सम एक्स यूज करतो. सम एक्स मध्ये काय विचारतो मला? फर्स्ट टेबल कोणता विचारतं? टेबल कोणता टेबल घेऊ? सेल्स फॅक्ट टेबल घेऊ का? ओके, देन काय विचारतो मला? तो एक्सप्रेशन विचारतोय. कसं करणार एक्सप्रेशन? काय करणार मी? कोणतं घेणार एक्सप्रेशन? टोटल रेव्हेन्यू कसं केलं? टोटल रेव्हेन्यू फाइंड करायचं ना आता. एनीवन सांगा. मला रो बाय रो कॅल्क्युलेशन करायचंय ना. सो मी 2 कॉलम घेऊ शकतो का ह्याच्यामध्ये? एक्सप्रेशन मध्ये 2 डिफरंट कॉलम घेऊ शकतो का? ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस करू शकतो का? करू शकतो? करू? हा, करतो. हा, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस वन सेल्स फॅक्ट टेबल मधली प्रोडक्ट प्राइस. ओके, असं लक्षात घ्या. आता आला सेल्स ॲक्युरेट? होय, जातोय की नाही? करू शकतो, दाखवतो तुम्हाला. काय आलं? तू मेजर कशा क्रिएट करणार? आपल्याकडे हाय कॉलम सम एक्स फंक्शन आहे, सेपरेट मेजर करायचं काय करायचं? बरोबर ना. मग एक्स्ट्रा स्पेस वाढते, व्हर्च्युअली पण स्पेस वाढतेच ना सिस्टम मध्ये. क्लिअर? सम एक्स कसं काढलं आपण? जर ऍव्हरेज फाइंड करायचं असं काय यूज करणार तुम्ही? जस्ट ऍव्हरेज एक्स. ओके, बाकीचे फंक्शन तुम्ही एक्सप्लोर करा. 2 कोणतं? तुमचा होमवर्क. सेकंड वन इज ऍव्हरेज एक्स, थर्ड वन इज कॅल्क्युलेट एक्स. हे फक्त 2 तुम्ही एक्सप्लोर करा. करून आणणार होमवर्क? शुअर? तुम्ही आणा, तुम्हाला पार्टी नाही. नको 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 नको, मी लुटला जाईल. ओके, काल सम कसं वर्क करतं आणि सम एक्स कसं वर्क करतं? सम काय करतं? फक्त एका पर्टिक्युलर कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतं, बट सम एक्स काय करतं? रो, अख्खे रोवर. ओके, रो बाय रो आपल्याला ते कॅल्क्युलेशन करतं, त्याला ऍड करतं आणि ते व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, होय, लिहिलं सगळ्यांनी? डॅक्स एव्हरीवन? मागे तुम्ही तर लॅपटॉपच ओपन नाही करत रे. बाय. ओके, मला आता नफा फाइंड करायचा आहे. नफा म्हणजे काय? याला येतं मराठी? हे काय टोटल रेव्हेन्यू आहे? समवाला डिलीट करायला पाहिजे मला. ऍक्च्युली मी ठेवलाय त्या चुकून. कुठे गेला तो? नका परफॉर्म करू. समवाला काही करायचं नाही. तर मी तुम्हाला फक्त दाखवायला गेलं सम कसं वर्क करतो. ओके, व्हेर इज सेल्स फॅक्ट टेबल? मला काय फाइंड करायचं आहे? नफा, प्रॉफिट फाइंड करायचं, राईट? प्रॉफिट. ओके,
प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतो आपण? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, राईट. म्हणजे टोटल रिव्हेन्यू मायनस कॉस्ट प्राइस करू शकतो मी, बट माझ्याकडे कॉस्ट प्राइसच नाही इथे. कॉस्ट प्राइस कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? हो शेट, इकडे प्रोडक्ट प्राइस आहे की? प्रोडक्ट प्राइस नेईल का? कॉस्ट प्राइस कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? प्रोडक्ट लुकअप मध्ये आहे का? मी त्याला या टेबल मध्ये घेऊ का? घेतो तो म्हणलं. न्यू कॉलम क्रिएट करू एक. कॉस्ट प्राइस आणायचा ना मला फिक्स आता, असं समजा. कोणतं फंक्शन यूज करणार? मागे शेट रिलेट फंक्शन आहे, रिलेटेड फंक्शन आहे. काय दोन टेबल एकदा जोडायचे? खाली बघतो का अजून? रिलेटेड यूज करू का? तुम्ही धन्य. रिलेटेड यूज करू. दुसऱ्या टेबल मधला डेटा आपल्याला कोणत्या टेबल मध्ये फेच करायचा आहे? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये फेच करायचं, राईट. त्यासाठी कोणतं टेबल यूज करतो मी? रिलेटेड यूज करतो. दुसरीकडे टॉपिक भटकन का? प्रोडक्ट कॉस्ट आहे, ओके. आली माझी इथं कॉस्ट प्राइस. सांगा प्रॉफिट कसा फाइंड करणार मी? हा, क्वांटिटी काय सगळ्यांची सेमच आहे आणि प्रोडक्ट की काय सेम का आली सांगा बरं. बोल हा, तुलाच बदलतो मी आधी. आली का प्राइस चेंज? झाली ना? का आली ती? सेम का होती? माझा प्रोडक्ट काय होता? सेमच होता. त्याची प्रोडक्ट लुकअप मध्ये त्याची काय झाली? ती प्रायमरी की झाली. बट इथं काय ऍक्ट करते? ते ऍज अ फॉरेन की म्हणून ऍक्ट करते, राईट. ओके, ठीक आहे. सांगा नफा फाइंड करायचा आहे, बोला. कसंही करू आपण, कॉलम पण करू आणि मेजर पण करू, दोन्ही करू. ओके, त्यासाठी कोणतं फंक्शन यूज करणार मी आता? फाइंड करायचं मला जर मेजर थ्रू, कोणतं फंक्शन यूज करणार? अरे आत्ता झालं. कोणतं? काय म्हणला? कोणतं? ए शेट, काय पर्सेंटेज फाइंड करायचं? कॅल्क्युलेट. समेक्स यूज करू का? कॅल्क्युलेट, डिवाइड, अजून काय? कॅल्क्युलेटच्या ह्याच्यामध्ये यूज काय मला सांगा बरं जरा. काय यूज आहे सांगा बरं जरा मागचे. कॅन्सल. फिल्टर कंडिशन काय माझी? बोला. मी समेक्स यूज करू? सिम्पली समेक्स यूज करू? ओके, एक कॉस्ट प्राइस मल्टीप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी, त्याची एक टोटल कॉस्ट प्राइस निघेल, बरोबर आहे. मग माझा काय एक टोटल कॉस्ट प्राइसचा कॉलम त्या मेजर क्रिएट होईल आणि टोटल रिव्हेन्यूचा माझा ऑलरेडी आहे. मग प्रॉफिट मध्ये काय करणार मी? जस्ट टोटल रिव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट प्राइस. सिंपल. हो हो हो, मी म्हणतोय तसंच. तेच काय फाइंड करतात आपण? कॉस्ट प्राइस, टोटल कॉस्ट प्राइस. ओके, काय फाइंड करू मी आधी? टोटल कॉस्ट प्राइस फाइंड करू आधी.
आधी प्रॉफिट करण्याचे मला टोटल क्रॉस प्राइस पाहिजे ना. टोटल प्राइस कशी काढलेली आपण, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय प्रोडक्ट प्राइस. आता कॉस्ट प्राइस कशी काढणार मी, कॉस्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. जर मला आन्सर आले नाही, मी सॅटर्डे लेक्चर घेणार नाही. ठरवा मग तुम्ही. रिव्हिजन पाहिजे असेल तर घेणार. नको आहे का, पाहिजे ना. सांगा कोणतं फंक्शन यूज करू. समेक्स, टेबल, सेल्स वॅक टेबल, बोला एक्सप्रेशन. कॉस्ट प्राइस मल्टीप्लाई बाय ऑर्डर क्वांटिटी, राइट. और आपण समेक्स मध्ये रिलेटेड पण यूज केला असतं जर तुम्हाला एक्स्ट्रा कॉलम नाही पाहिजे त्या ह्याच्यामध्ये टेबलमध्ये, राईट. सो मी काय केलं असतं, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय रिलेटेड वापरलं असतं, देन प्रोडक्ट लुकअप मधली कॉस्ट प्राइस घेतली असते. ओके, इंटर. फंक्शन इन फंक्शन झाली का काय झाली. आली माझी 9.28 मिलियन. तुमची काहीतरी वेगळी आली असं, हा समथिंग वेगळी आली असं. ओके, सो आता काय करायचं, मला ह्याचं त्यांचं काय त्याचं मायनस करायचं, तेव्हा मला काय मिळणार, नफा म्हणजे प्रॉफिट. बरोबर आहे, कळतंय काय डोक्यावर जात. बिझनेस आहे का कोणाचा घरी, बिझनेस आहे कळत असेल लवकर, कळतात का गोष्टी. काय कारण बोललं मला ऐकायला. मला काय फाईंड करायचं, टोटल प्रॉफिट कसं, टोटल रिव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट प्राइस, त्यावर मला प्रॉफिट निघेल माझं मायनस टोटल नाही चालेल काय प्रॉब्लेम. प्रॉफिट आलं 6.66 मिलियन. तुमचं काहीतरी वेगळं किती आलंय, ठीक आहे काही टेन्शन नाही. व्हॅल्यू आता कन्सेप्ट काय कशा वर्क होतात हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. व्हॅल्यूला आता इग्नोर करा, ठीक आहे. त्याच्यासाठी कन्सेप्ट महत्वाचे आहेत. इंटरव्ह्यूला जेव्हा जातात, जर तुम्ही एवढे जरी यूज केलं, तिथं व्हॅल्यू काही काय ना, त्याला काय घेणं देणं नाही. तुम्हाला कन्सेप्ट माहिती, विषय संपला. टेबल नाही चुकवायचा. काय आलं आजचे टॉपिक्स, इटरेटिव्ह फंक्शन्स काय आलं, ऑलचा यूज काय आला सगळा. देन आपण पर्सेंट ऑल रिटर्न कसे काढले ते फाइंड काय आलं, समेक्स, राईट. देन कॉस्ट प्राइस, टोटल प्रॉफिट वगैरे. ओके, कॅल्क्युलेटचा यूज कसा केला. डन. माझे किती मेजर झालेत, 50 नाही, 20-30 मेजर झाले, 10-20 झाले असते. एवढे मेजर तुमच्या व्हायला पाहिजे, राईट. ठीक आहे, थांबवायचं. ओके.